We will think of scrapping reservations when India is a fair place. We will think of scrapping reservations. राहुल गांधी यांच्या विधानामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे। राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत। तिथे एका मुलाखतीत बोलताना राहुल गांधी यांनी काँग्रेस आरक्षण संपुष्टात आणण्याच्या मुद्द्यावर विचार करेन असं विधान केलं। जेव्हा योग्य वेळ येईल त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपवण्याचा विचार करेल असं राहुल गांधी म्हणाले। त्यामुळे आता राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन काँग्रेसचा आरक्षण संपवण्याचा मनसुबाच उघड केला असल्याची टीका त्यांच्यावर होतीये। राहुल गांधींनी स्वतःचा आणि काँग्रेसचा खरा चेहराच दाखवून दिलाय। आज संविधानानं दिलेलं आरक्षण संपवायच्या तुम्ही बाता करत आहात, मग लोकसभेत बाबासाहेबांचं संविधान हातात घेऊन आरक्षण बचावचा नारा देणं हे ढोंग होतं का, असा सवाल आता राहुल गांधींना केला जातोय। राहुल गांधी यांच्या या विधानामुळे काँग्रेसची चांगलीच कोंडी झाली आहे। भाजप संविधान बदलण्याचा खटाटोप करत असल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेसला आरसा दाखवला जातोय। 1985 साली आरक्षणाच्या नावाखाली बुद्धू लोकांना बढावा देणार नाही असं म्हणत राजीव गांधींनी बहुजनांचा अपमान केला होता। काँग्रेसचा इतिहासच आरक्षण विरोधी राहिलाय। मागासवर्गीयांना आरक्षण द्यायला नेहरू आणि इंदिरा गांधींनी कायम विरोध केला। स्वतःच्या स्वार्थासाठी जातीजातींमध्ये भांडणं लावणारे राहुल गांधी आणि काँग्रेस हे कायमच SC ST आणि ओबीसींच्या हिताच्या विरोधात राहिलेत आणि आज हे सिद्धही झालंय असा आरोप त्यांच्यावर होतोय। राहुल गांधींचा खरा उद्देश हा आरक्षण संपवणं हाच आहे। यांच्या मनातले खरे विचार आता लपून राहिलेले नाहीयेत। संविधान विरोधी काँग्रेस सत्तेत आल्यास हे लोक ओबीसी, आदिवासी आणि दलित बांधवांचं आरक्षण संपवल्याशिवाय राहणार नाहीत असा आरोप देखील राहुल गांधी यांच्यावर केला जातोय। तुम्हाला राहुल गांधी यांच्या विधानाबाबत काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट करायला विसरू नका।